नांदगाव खंडेश्वर तालुक्यात 68 ग्रामपंचायत असून सर्वच ग्रामपंचायतला जिल्हा परिषद प्रशासनाने 14 वित्त आयोगाचा निधी कोरोना विषाणूच्या उच्चाटन करण्याकरिता खर्च करण्याचा निर्देश दिला। पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विनोद खेडकर यांना भ्रमणध्वनीवरून संपर्क केला असता त्यांनी ही माहिती दिली। तसा विशेष निधी आपल्याला प्राप्त झाला नसून 14 वित्त आयोगाचा निधी खर्च करण्याचा निर्देश दिला आहे, असे नांदगाव खंडेश्वरचे गटविकास अधिकारी विनोद खेडकर यांनी सांगितले। ग्रामीण भागामध्ये कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी उपाययोजना करण्याचा निर्देश जिल्हा परिषद प्रशासनाकडून जिल्ह्यातील ग्रामपंचायतला देण्यात आला आहे। ग्रामविकास विभागाने तर ग्रामपंचायतला दिल्या जाणाऱ्या 14व्या वित्त आयोगाच्या निधीतून उपाययोजनांवर खर्च करा असे आदेश दिले आहे, पण निधी कसा आणि कुठे खर्च करावा यावर कुठलेच मार्गदर्शन नसल्याचे दिसून येत आहे। कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता 14व्या वित्त आयोगाच्या निधीपैकी 25% निधी हा ग्रामपंचायत मानव विकास निर्देशांक वृद्धी संबंधित कामासाठी वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे। त्यासाठी ग्रामविकास विभागाकडून सीईओंना निर्देश देण्यात आला। पंचायत विभागाच्या माध्यमातून सर्व ग्रामपंचायतींना कोरोनाच्या उपाययोजनासाठी 14 वित्त आयोगाच्या शिल्लक रकमेतून खर्च करण्याच्या सूचना जिल्हा परिषदेकडून देण्यात आल्या। मात्र कुठेही या उपाययोजना करताना कुठलीही ग्रामपंचायत दिसत नाही। 14 वित्त आयोगातून आशा सेविका, मदतनीस, अपंग ग्रामपंचायत कर्मचारी यांना 1000 रुपये देण्याचे निर्देश दिले। त्यावर ग्रामपंचायतने ह्या निर्देशाचे पालन केले का असा प्रश्न नागरिक करत आहे। विदर्भ न्यूज करिता नांदगाव खंडेश्वर येथून उत्तम ब्राह्मणवाडे व संदेश ढोके।